नमस्कार मित्रांनो, आरोग्यम नर्सिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आताच नुकतीच 25 तारखेला आपली CHUची एक्झाम पार पडली आणि त्या एक्झाम झाल्यानंतर आता जी आगामी येणारी DMER आहे बघा किंवा DHS आहे, ही एक्झाम काही दिवसावरच 1 ते 2 महिन्यामध्ये आपल्याला त्याची ॲडव्हर्टाइजमेंट दिसून येईल. आणि त्या एक्झाममध्ये सर्वात महत्त्वाचा रोल आहे तो म्हणजे नॉन टेक्निकल जे सिलेबस आहे बघा, नॉन टेक्निकल जो सिलेबस आहे, तर त्या अनुषंगाने आपण एक छोटीशी बॅच आपण लॉन्च केली आहे. तर त्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे, कोणते सब्जेक्ट आपण घेणार आहोत, त्याचं सिलेबस काय आहे, काय कव्हर घेणार, पूर्ण डिटेल ह्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहोत. चला, तुम्हाला तर माहितीच आहे, आरोग्य नर्सिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आपण नर्सिंग रिलेटेड किंवा मेडिकल फील्डच्या रिलेटेड जे बी नवीन अपडेट असतात, जे वॅकन्सी असतात, त्या आपण या चॅनलवर टाकत असतो. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला कंटेंट आवडला तर तुम्ही नक्कीच तुमच्या मित्रांना वगैरे शेअर करा. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, कोणत्या याबद्दल माहिती पाहिजे तर असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता आणि तुम्हाला नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करू म्हणा. चला तर पाहूया आपण आजच्या व्हिडिओचं काय हे आहे ते. चल पाहूया आपण. बघा, आता जी आगामी येणारी बघा ही आता नॉर्सेट आहे, 11 तारखेला आहे, 11 सप्टेंबर. यामध्ये पण 20 MCQ असतात बघा. तर ते पण नॉन टेक्निकलचे असतात. त्यामध्ये काय मॅथ GK असते, पुन्हा मॅथ असते, रिजनिंग असते आणि इंग्लिश, हे सर्वांचे मिळून एक 20 MCQ असतात म्हणा. नंतर पुन्हा जी आता DHSची बघा, DHSची जी एक्झाम आहे ती पण एक मंथमध्ये तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट दिसेल, त्याचं नोटिफिकेशन. त्यामध्ये पण एक 20 मार्क MCQ असतात हे जे नॉन टेक्निकलचे. तर नंतर पुन्हा जी DMER एक्झाम आहे त्यामध्ये तर 60% म्हणजे 60 MCQ असतात बघा, नॉन टेक्निकलचे 60. तर हे सर्वांचं आताच तुम्ही CHUच्या एक्झाममध्ये एक्सपिरियन्स घेतला आहे. कारण नॉन टेक्निकलचा जर अभ्यास तुमचा चांगला नसेल तर तुम्हाला स्कोर येत नाही आणि जे नॉन टेक्निकल सब्जेक्ट आहे तेच गेम चेंजर सब्जेक्ट होतात बघा. त्यासाठी तुम्ही ते करणं खूप महत्त्वाचं आहे. तर आपण ह्या बॅचमध्ये काय केलं आहे, ही बॅच बघा आपली नॉर्सेट DMER DHS या ओरिएंटेड बॅच आहे बघा. नंतर बघा, आणि त्यामध्ये आपण काय काय घेणार आहोत. नंबर 1 GK आपण पूर्ण घेणार आहोत. इंग्लिश, मॅथ, रिजनिंग, मराठी पूर्ण 4-5 जे सब्जेक्ट आहेत आपण यामध्ये कव्हर करून घेणार आहोत. ह्याची फीस 999 रुपये आहे, पण सध्या 50% ऑफ आहे राखी पौर्णिमेची वगैरे. तर तुम्हाला जर आता परचेस केली तर ही 499 रुपयामध्ये भेटणार आहे बघा. यामध्ये तुम्हाला प्रॉपर असं नोट्स मिळतील, MCQ मिळतील, 1 लाइनर मिळतील आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे सर्व तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप पाहू प्रत्येक सब्जेक्टचा आपण काय काय घेणार आहोत म्हणून. चला तर पाहूया. बघा, सर्वात महत्त्वाचा म्हणजे नंबर 1चा जो आहे तो पहा, GK हा खूप गेम चेंजर आहे बघा. तुम्हाला तर माहिती आहे GK. तर GKमध्ये प्रत्येक एक्झाममध्ये एक आता जे DMER म्हणलं त्यात 15 MCQ असतात बघा GKचे. तर हे तुम्हाला प्रॉपरली झाले पाहिजे. तो आता त्या अनुषंगाने आपण काय केलं आहे, तर बघा त्या अनुषंगाने आपण GKमध्ये आपण काय काय कव्हर करणार आहोत. नंबर 1 तर GKचे पूर्ण जे GK अवॉर्डीस आणि करंट अफेअर आहे ते आपण पूर्ण कव्हर करणार आहोत. त्यामध्ये नॅशनल आणि इंटरनॅशनल हे पण खूप सारे क्वेश्चन आलेले आहेत आपल्या CHUच्या, म्हणजे आता त्या ओरिएंटेडने आपण जे आगामी येणारे DMER आहे त्यामध्ये आपण हे करणार. पुन्हा डेली न्यूज किंवा स्पोर्टबद्दल ह्याचे शॉर्ट नोट, त्याची IMP MCQ जे आपण पूर्ण 6 मंथ प्रिव्हियस इयरचं आपण पूर्ण प्रिव्हियस मंथचं करणार आहोत म्हणा. त्यानंतर इम्पॉर्टंट डेट्स, हे पण खूप महत्त्वाचे बघा. IMP आहे तर इम्पॉर्टंट डेज आणि डेट. त्यानंतर अवॉर्ड्स, कोणते अवॉर्ड सर्व कोणाकोणाला भेटले त्याबद्दल पण आपण यामध्ये डिटेल घेतलेले आहे. जे IMP आहे ते आपण पूर्ण यामध्ये कव्हर केलं आहे. म्हणजे GKचं जे आहे तुमचं यामध्ये कव्हर होऊन जाईल. तुमचे जे 15 MCQ असतात ते तुम्हाला यामधून चांगले जेवढे जास्तीत जास्त भेटू शकतात जर तुम्ही केलं तर. त्यानंतर दुसरा अत्यंत महत्त्वाचं हे म्हणजे काय, तर पहा सेकंड जो आहे, सेकंडमध्ये सेकंड आहे ॲप्टिट्यूड. बघा यामध्ये काय, जर आपण गणित म्हणतो बघा किंवा मॅथ म्हणतो नाही का, मॅथ रिजनिंग वगैरे म्हणतो ना, तर त्यामधले पण आपल्या क्वेश्चन एक्झाममध्ये असतात बघा. त्यामध्ये आपण काय कव्हर केलं आहे या बॅचमध्ये, तुम्हाला प्रॉपर नोट्स दिले आहेत बघा. ह्याच्या प्रॉपर नोट्स दिले आहेत. IMP बेसिक आहे त्याचे नोट्स दिले आहेत. त्यानंतर काय केले, त्याचे एक MCQ दिलेले आहेत बघा. प्रॅक्टिस सेट बनवलेला आहे, ते तुम्ही जर केलं तर तुम्हाला 100% एक्झाममध्ये याचा फायदा होईल. नंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन दिले आहेत. त्यामध्ये काय आपण जे नंबर सिस्टीम आहे ते प्रॉपरली घेतलेले आहे. पर्सेंटेजचे पण छोटेशा मस्त काय IMP नोट्स बनवले आहेत. ते तुम्ही केलं तर तुम्हाला ते जे सिंपल क्वेश्चन असतात बघा ते तुम्हाला नक्कीच सॉल्व्ह होऊ शकतात. त्यानंतर टाईम अँड वर्क, ह्याच्यावर 100% क्वेश्चन येते बघा. कोणती जर एक्झाम असेल, नॉर्सेट असू द्या किंवा DMER एक्झाम असू द्या किंवा DHS एक्झाम असू, यावर तुम्हाला टाईम अँड वर्कवर 100% क्वेश्चन दिसेल. त्यानंतर टाईम अँड डिस्टन्स, त्यानंतर सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट यावर पण दिसेल. तर आपण हे पूर्ण जे IMP जेवढे पण टॉपिक आहेत त्याचे IMP नोट्स बनवले आहेत, त्याचा प्रॅक्टिस सेट बनवलेला आहे बघा. तुम्ही हे केलं तर तुमचे जे सिम्पल क्वेश्चन असतात ते नक्कीच तुमचे सॉल्व्ह होतील आणि तुम्ही इतरांपेक्षा 5 ते 10 मार्कांना समोर जाऊ शकतात म्हणावं. त्यानंतर नेक्स्ट पाहूया आपण बघा. हे झालं सेकंड. थर्ड नंबरचा कोणता आहे आपला सब्जेक्ट बघा. थर्ड नंबरचा खूप महत्त्वाचा आहे. हा लॉजिकल रिजनिंग हा खूप सोपा सब्जेक्ट असते बा, पण तुम्ही करणं खूप महत्त्वाचं आहे. आपण जे एक PDF मस्त बनवले आहे, IMP नोट्स बनवले आहेत. ह्याच्या IMP नोट्स यामध्ये काय बेसिक ज्या गोष्टी आहेत, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल किंवा जे हे राहते बघा, ॲनालॉजी राहते बघा. आपण जर यामध्ये पाहिलं रिजनिंगमध्ये काय काय असते तर पहा, तुम्हाला सांगतो रिजनिंगमध्ये काय राहते. नंबर 1ला म्हणजे बघा ॲनालॉजी राहते,
लॉजी हे आपण पूर्ण ह्याच्या नोट्समध्ये कव्हर केलं आहे. नंतर सिरीज राहते बघा. सिरीज म्हणजे ते एक हे देतो. समजा एक्झाम्पल जर आपण पाहिलं 1, 5, 10, 15 तर समोर काय एक सिम्पल झालं, पण अशा प्रकारचे सिरीजचे आपल्या क्वेश्चन येतात. तर हे जे आपण प्रॉपरली एक्झाम्पल घेतलेले आणि नोट्स पण बनवलेलं आहे. त्यानंतर काय असते, कोडिंग असते बघा. कोडिंग अँड डिकोडिंग यावर पण तुम्हाला एक्झाममध्ये 100% क्वेश्चन दिसून येतात. खूप सोपं आहे हे. जर तुम्ही रीड केले नोट्स तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकते मला. त्यानंतर काय असते तुम्हालाही माहिती आहे बघा. त्यानंतर ब्लड रिलेशनवर पण तुम्हाला क्वेश्चन दिसून येतात बघा 100%. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं बघा डायरेक्शनवर तुम्हाला दिसून येईल. आपण दिशा चाचणी म्हणतो बघा. दिशा उत्तर पूर्व एक हे आहे, उत्तरला गेल्यानंतर पूर्वेला 4 किलोमीटर गेला, नंतर असे एक एक्झाम्पल असतात बघा. त्याचे पण आपण परिपूर्ण यामध्ये करून घेतलेले आहेत. त्यानंतर समोर जर पहिलं आपण तर अजून यामध्ये काय आहे तर रँकिंग आहे बघा. ह्याच्यामध्ये आपलं रिजनिंगमध्ये काय रँकिंग आहे, हे पण तुम्हाला येऊ शकतात. हे पण नोट्समध्ये आपण कव्हर करून घेतलं आहे. नंतर सिटिंग अरेंजमेंट आहे बघा. अरेंजमेंट हे पण आपण घेतलेलं आहे. नंतर वेन डायग्रॅम आहेत. त्याचं पण एक नोट्स आपण बनवले आहेत आणि त्याची एक्झाम्पल पण आपण घेतले आहेत. नंतर सर्वात महत्त्वाचं तुम्हाला ही माहिती कॅलेंडर म्हणजे दिनदर्शिका, म्हणजे ह्यावर पण तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनमध्ये असते बघा. नॉर्थ आता जी 11 तारखेची एक्झाम आहे त्यामध्ये पण तुम्हाला कॅलेंडरवर क्वेश्चन दिसू शकते, डायरेक्शनवर क्वेश्चन दिसू शकते, सिरीजवर क्वेश्चन 100% दिसू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय क्लॉकवर घड्याळ, त्यावर पण तुम्हाला क्वेश्चन दिसतात. त्यामुळे रिजनिंगचे खूप सोपे क्वेश्चन असतात, पण तुम्हाला एक बेसिक नॉलेज असणं खूप महत्त्वाचं आहे. त्या अनुषंगानेच आपण ह्या बॅचमध्ये आपण असे नोट्स बनवले आहेत आणि त्याचे प्रॅक्टिस सेट बनवलेले आहेत. हे झालं आपलं रिजनिंगचं. तुम्ही जर एवढं केलं तर तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये जर रिजनिंगचे कोणते जरी क्वेश्चन आले तर ते तुमचे 80 to 90% क्वेश्चन 100% सॉल्व्ह होऊ शकतात आणि तुम्ही तुमच्या जो स्पर्धक आहे त्यापेक्षा समोर जाऊ शकता म्हणा. त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण बघा. 4 नंबरचं काय, 4 नंबरचं आहे बघा इंग्लिश. 4 नंबरचं आहे बघा इंग्लिश. तर इंग्लिशमध्ये काय बघा ह्याच्यामध्ये काय बेसिक ग्रामर आपण पूर्ण घेतलेलं आहे बघा. बेसिक ग्रामरमध्ये घेतलेलं आहे. त्यामध्ये काय जर आपण एक्झाम्पल गेलं तर पार्ट ऑफ स्पीच घेतलेला आहे. त्याच्या सिम्पल मस्त नोट्स बनवले आहेत IMP. ते तुम्ही तेवढं जरी केलं तरी तुम्हाला त्याचे मार्क येऊ शकतात. नंतर आर्टिकल्स हे पण विचारतात बघा. आर्टिकल प्रत्येक एक्झाममध्ये असते. नॉर्सेट असो DMR DHS कोणची जरी असेल तरी यावर तुम्हाला दिसतात. नंतर टेन्स नंतर काय वाईस ह्याच्यावर पण तुम्हाला आपण घेतलेलं आहे यामध्ये. त्यानंतर क्वेश्चन टॅग सर्वात महत्त्वाचं बघा. क्वेश्चन टॅग यावर पण तुम्हाला दिसतील म्हणा क्वेश्चन यामध्ये. नंतर WH टाईप क्वेश्चन हे पण तुम्हाला यामध्ये दिसतील बघा. WH टाईप क्वेश्चन. त्यानंतर कोणते आणि आपण कव्हर केलेलं आहे पूर्ण वर्बल क्वेश्चन बघा. वर्बल क्वेश्चन हे पण आपण नोट्स आणि त्याचे IMP क्वेश्चन घेतलेले आहेत. नंतर जे महत्त्वाचे आहे फिगर ऑफ स्पीच आहे बघा. फिगर ऑफ स्पीच आहे ते पण आपण कव्हर घेतलं आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे डिग्री ते पण आपण कव्हर केलं आहे यामध्ये. त्यानंतर डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. त्यानंतर बघा डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच हे पण आपण असे पूर्ण एक 10 इंग्लिशचे 10 टॉपिक जे आहेत ते पूर्ण कव्हर केले आहेत बघा. आणि तुम्हाला तर माहितीच आहे यामध्ये आपल्याला DMRमध्ये कोणती तरी असली 15 MCQ येतात बघा. इंग्लिशचे 15 MCQ बघा. 15 म्हणजे किती खूप मोठा नंबर आहे हा. हे जर तुम्ही आपले जर प्रॉपर केलेलं असेल तर तुम्हाला एक 9 ते 10 जरी मार्क पडले तरी MCQ सॉल्व करता आले तरी तुम्ही तुमच्या स्पर्धकापेक्षा नक्कीच समोर जाताल म्हणा. त्यासाठी तुम्ही हे करणं खूप महत्त्वाचं. त्यानंतर आपण 5 नंबरला काय कव्हर केलं आहे बघा. 5 नंबरला आपण जे आपली मराठी विषय आहे बघा. मराठी विषय याबद्दल पण आपण पूर्ण केलं यामध्ये आपल्या नोट्समध्ये हे केलं आहे बघा. मराठी सब्जेक्टचं काय केलं आहे पहा तुम्हाला सांगू. सर्वांना खूप सर्वांची मागणी होती की आपलं नॉन टेक्निकलसाठी सर काहीतरी करा, तर आपण प्रॉपरली बॅच बनवली. मराठी व्याकरणमध्ये काय प्रॉपरली म्हणजे मराठीचं व्याकरण पूर्ण यामध्ये आपण कव्हर केलं आहे. त्यानंतर काय त्यामध्ये आपण समजा नाम, सर्वनाम नंतर क्रियापद नंतर सर्वात महत्त्वाचं बघा DMRमध्ये खूप सारे याच्यावर येतात. संधी हे पण आपण पूर्ण मस्त नोट्स बनवले आहेत. त्याच्याने एक्झाम्पल वगैरे आपण यात दिलेले आहे. नंतर समाज खूप सारे बघा. 2023च्या DMRमध्ये यावर खूप क्वेश्चन आले होते. त्यानंतर अलंकार नंतर काय वाक्यप्रचार बघा. नंतर आणि काय होतं बघा नेक्स्ट मनी हे पण खूप महत्त्वाचे आहे. मनी यावर पण क्वेश्चन आपल्याला तुम्हाला दिसून येतील आणि ते आपण प्रॉपरली हॅज कव्हर केलं आहे. त्यानंतर समानार्थी शब्द हे पण खूप महत्त्वाचे. समानार्थी शब्द नंतर विरुद्धार्थी शब्द हे पण आपण कव्हर केलेलं आहे पूर्ण यामध्ये. नंतर प्रयोग असे हे पूर्ण जे IMP टॉपिक आहेत प्रत्येक सब्जेक्टचे असे 10 हे जे आपण IMP टॉपिकचे प्रॉपरली त्याचे आपण या कोर्समध्ये कव्हर केलं आहे. त्यासाठी तुम्ही हे आपली जर तुम्हाला खरंच नॉन टेक्निकल्समध्ये जर मार्क घ्यायचे असतील
तुमचा वीक हे असेल तर तुम्ही खरंच ही परचेस करू शकता. फक्त 499 रुपयाला ही सध्या आहे, ऑफर चालू आहे. तर तुम्ही ते केल्यानंतर तुमच्या येणाऱ्या एक्झाममध्ये आता येणारी एक्झाम जी पण आहे, आता DHSC 1 मंथमध्ये तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट नोटिफिकेशन 100% दिसेल बघा. त्यामध्ये तुम्हाला फायदा होईल. पुन्हा DMER जे आहे त्यामध्ये पण 2 मंथमध्ये त्याचं ॲडव्हर्टाइजमेंट, त्यामध्ये पण तुम्हाला खूप ह्याचा फायदा होईल आणि तुमच्या जे इतरांपेक्षा जास्त मार्क पडतील. आणि तुम्ही आता ह्या वेळेसच हे करणं खूप महत्त्वाचं आहे. ॲडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर केल्यानंतर कुठंही वेळ भेटत नाही मला. सध्या तुमच्यापाशी टाईम आहे, तर तुमचा हे नॉन टेक्निकल सब्जेक्ट जे आहे तुम्हाला ह्यासाठी वेळ दिला पाहिजे प्रॉपरली. यावर सिरियसली ही गोष्ट घेतली पाहिजे म्हणून, तर तुम्हाला नक्कीच येणाऱ्या एक्झाममध्ये त्याचा फायदा होईल म्हणून. तर अशी आपली टोटल बॅच आहे. याबद्दल जरी एक्स्ट्रा तुम्हाला काही जरी माहिती पाहिजे असेल तरी, किंवा कोणत्याही याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तरी तुम्ही आपण जे आरोग्य नर्सिंग क्लासेस यांचा ऑफिशियल नंबर आहे बघा, तुम्हाला नंबर 839878912275 बघा. 837891912275 हा जो नंबर आहे बघा आपला, यावर तुम्ही मॅसेज करू शकता किंवा तुम्ही हे करून आमच्या टीमला तुम्ही तुमचे शंका वगैरे विचारू शकता आणि आपल्या ह्या बॅचबद्दल तुम्ही परिपूर्ण माहिती विचारू शकता. किंवा आपल्या प्रोफाईलमध्ये, इन्स्टाच्या प्रोफाईलमध्ये पण लिंक आहे बघा व्हॉट्सअपची, त्यावर तुम्ही सुद्धा जॉईन करून आपल्या ग्रुपला विचारू शकता म्हणा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.